नागपूरमध्ये होते त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो. साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितलं नाही, मला अशा पद्धतीनं जी वागणूक दिली मंत्रिपदापेक्षा मला ती वागणूक पटली. मी साहेबांना सांगितलं, साहेब आपण मोठ्या सगळ्यांपेक्षा, माझ्यापेक्षा तर जाऊ द्या पण त्यांच्यापेक्षा मोठ्या आहात, सिनियर आहात, खूप दिवसाचा गाढा अनुभव आहे, देशाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांची अपेक्षा वरिष्ठांची सुद्धा आहे. आणि तुमच्याकडे देश पातळीवरचा नेता म्हणूनच पाहिलं जातं, तर नाही का असं नाही झालं. नाही म्हणे, जाऊ दे, मग ते काय व्हायचं होईल. म्हटलं साहेब कोणाचं काय व्हायचं ते होईल, पण आमचं कसं, आम्ही तर तुमच्या भरोश्यावरचे आहोत, म्हणून तुम्ही आमच्यासाठी का होईना पण असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे, पण आमची एक विनंती करण्याचं काम आहे. साहेबांनी त्या दिवशी सांगितलं ठीक म्हणे, बघू. तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबांबरोबर मी बसलो आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं, साहेब म्हटलं असंही म्हणतात का राज्यसभा वगैरे देऊ, तिथं काही न्याय देण्याचं अशा पद्धतीने चर्चा आहे, तुम्हाला काही अडचण नसावी असं मला वाटतं. तर त्यांनी थोडंसं मागचं व्यक्त केला राग, तेव्हा मी राज्यसभेला म्हणत होतो तेव्हा का नाही दिलं. मग हे सगळं वातावरण मी गडबड केलं, सगळी समाजात मला वाद करावा लागला. आणि आता तुम्ही म्हणता राज्यसभा, तर साहेब म्हणतो तुम्ही योग्य निर्णय घ्या जेणेकरून आमची आणि समाजाची हेळसांड होणार नाही, जनतेची हेळसांड होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट केली. तुम्ही पण ज्येष्ठ नेते आहात पक्षात, या सगळ्या याच्यामध्ये नेमकं चुकलं असं वाटतं. चुका काढणं एवढा तुम्ही मोठा नाहीये, चुका काढणं एवढा मोठा नाहीये, पण ऍडजस्टमेंटच्या दृष्टीनं काही झालं असेल पुन्हा ऍडजस्ट करतील असा माझा आत्मविश्वास महायुतीच्या लोकांवर आहे. काल त्या फडणवीसांना जाऊन भेटले, आता पण त्यांचा आग्रह राज्यात मंत्रिपद मिळावं असा, त्यांच्या आग्रहाप्रमाणे कदाचित अडचणीत येणार असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं. साहेबही त्यांना मान्य करतील. नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं, पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेल नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. जसं तुम्ही भुजबळांशी बोलत तसं अजितदादांशी या संदर्भात बोलत, अजितदादांसोबतही बोललो. त्यांच्याकडनं थेट अशी काही प्रतिक्रिया येईल? प्रतिक्रिया अजून थोडस आपण हे सगळं सेट होऊया, कारण त्यावेळेला खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्येच प्लस मायनस चालू होतं. त्यामुळे त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं आणि त्याच्यानंतर दादाची माझी भेट नाही झाली. जहा नाही चैन वहा नाही ना असं भुजबळ साहेब म्हणाले. काय वाटतं भुजबळ साहेब भाजपात जातील? भाजपात जाणार नाही, दादा बरोबरच राहतील.